खात्याकडून असे पैसे मिळतात असं मंत्र्यांचं उत्तर नाही पाहिजे। आम्हाला मंत्र्यांचं उत्तर सरकार म्हणून पाहिजे। तुम्ही जे बोलत आहात ते सरकार म्हणून बोलतात। गुटख्याच्या बाबतीमध्ये मोका लावा, मान्य। दुधाच्या बाबतीत सुद्धा मोका लावा, मेडिसिनच्या बाबतीत सुद्धा मोका लावा। आमचं म्हणणं आहे साहेब, आणि हा स्वतंत्रपणे राज्याचा कायदा असण्याची गरज आहे अध्यक्ष महोदय। आणि हे आम्हाला माहिती आहे, बल्क कूलरच्या नावाखाली कसलंही दूध घेऊन जातात। मी जिल्ह्याला 1 अधिकारी 2 अधिकारी म्हणताय, एकूण किती लोकसंख्येला अध्यक्ष महोदय? दारूबंदीच्या खात्याचे आता तालुक्याला एक अधिकारी झालाय दारूबंदीला। अध्यक्ष महोदय, हे लोकांच्या जीवनाशी खेळणारं दुधासारखं सगळ्यात महत्वाचं हे डिपार्टमेंट आहे, ज्याचं कंट्रोल राहू शकतं। माझी विनंती आहे मंत्री महोदयांना, माननीय मुख्यमंत्री महोदयांकडे विनंती करून आणखी मनुष्यबळ, याला प्रत्येक तालुक्याला 1 माणूस असण्याची आवश्यकता आहे। आणि विशेषतः जास्तीचं नाही अध्यक्ष महोदय, पश्चिम महाराष्ट्रातले 5 जिल्हे, नंतर अहिल्यानगर मोठा जिल्हा, जळगाव जिल्हा आणि बीड जिल्हा आणि संभाजीनगर, एवढ्या जिल्ह्यामध्ये अध्यक्ष महोदय एकूण दुधाच्या 96% दूध उत्पादन एवढ्याच पार्टमध्ये होतं। या भागात तरी लोक असणं पाहिजे अध्यक्ष महोदय। म्हणून मनुष्यबळ, किमान तालुक्याला 1 माणूस तुम्ही किती दिवसामध्ये देणार आहात? 1 याला कशा पद्धतीने तरतूद करायचंय, काय करायचंय? आणि मंत्री महोदय, माझी विनंती आहे आपल्याला की आपण जे म्हणजे वित्त खातं, वित्त खात्याकडून असे पैसे मिळतात असं मंत्र्यांचं उत्तर नाही पाहिजे। आम्हाला मंत्र्यांचं उत्तर सरकार म्हणून पाहिजे। तुम्ही जे बोलत आहात ते सरकार म्हणून बोलतात। आमचे मंत्री महोदय सरकार म्हणून ठामपणे उत्तर दिलं पाहिजे। इतके कोटी मी माझ्या विभागाला मिळवणार, मग ते तुम्ही मुख्यमंत्री, अर्थमंत्री त्यांच्याकडेच आहे, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांशी बोला आणि एवढ्या दिवसामध्ये आम्ही एवढं मनुष्यबळ देऊ। आणि दुसरी गोष्ट अध्यक्ष महोदय, तपासणीसाठी लागणाऱ्या ज्या यंत्रणा आहेत, याच्यात सगळ्यात मोठा भाग कोणता आहे? दुधाचे नमुने घेतले, तुम्ही पनीरचा नमुना घ्या, खव्याचा नमुना घ्या, तो तपासणीला ठराविक काही त्या यांच्याकडे जातो, लॅबोरेटरी। हे भेसळ करणारे अध्यक्ष महोदय, मी जबाबदारीने बोलतो, हे त्या लॅब पर्यंत सुद्धा पोहोचतात। पॉझिटिव्ह असलेले नमुने निगेटिव्ह येतात, हा अनुभव आहे। आणि काय तिथं गेल्याच्या नंतर जर त्या सॅम्पल बॉटल मध्ये तिथलं दूध असेल तर ते दूध काढून टाकतात आणि निर्भेळ दूध तिथं टाकून देतात आणि त्याचा रिपोर्ट एकदम येतो। हे इतके भंगार, इतके बरबाटलेले लोक आहेत अध्यक्ष महोदय। मध्ये मी ऐकलं, आपण मागच्या वेळेस उत्तर दिलं होतं, कमेंट केलं की आम्ही गुटख्याच्या बाबतीमध्ये मोका लावू, मान्य। दुधाच्या बाबतीत सुद्धा मोका लावा, मेडिसिनच्या बाबतीत सुद्धा मोका लावा। आमचं म्हणणं आहे साहेब, आणि हा स्वतंत्रपणे राज्याचा कायदा असण्याची गरज आहे अध्यक्ष। केंद्राच्या कायद्याला अध्यक्ष महोदय, केंद्राचा 1 अधिकारी, गोवा आणि महाराष्ट्र मिळून 2 राज्याला 1 अधिकारी, एमपीसीबी काय म्हणतात त्याला, ते 1 अधिकारी 2 राज्यामध्ये काय करणार आहे अध्यक्ष महोदय? याच्यामध्ये फार बदल करून घेतले काही लोकांनी। 50,000 लिटर पेक्षा जास्त संकलन असलेल्या डेऱ्यांवरती आत जाऊन तुम्हाला तपासणी सुद्धा करता येत नाही। हा कायदा कुठून बदल झाला? 2005 मध्ये होता, नंतर मात्र हळूहळू मग जे मोठाले डेऱ्यावाले आहेत हे सगळेच्या सगळे संत तुकाराम आहेत का अध्यक्ष महोदय? आणि हे आम्हाला माहिती आहे, बल्क कूलरच्या नावाखाली कसलंही दूध घेऊन जातात आणि त्यांच्या आतमध्ये, कंपाऊंडच्या आतमध्ये गेलं की पवित्र होतं। ही काय पद्धत आहे अध्यक्ष महोदय? माझं म्हणणं असं आहे की तुम्ही लॅब, त्याच्याशिवाय होतच नाही अध्यक्ष महोदय। अभिजित पाटील ट्रोल झाले, परंतु जे नाव अभिजित पाटलांनी सांगितलेलं आहे ना,
त्यांच्याबद्दल एवढी सुंदर माहिती आमच्याकडे आलेली आहे की ते बहुतेक देशाच्या पातळीवर राष्ट्रपतीकडून त्यांना पुरस्कार द्यावा लागेल, एवढी त्यांच्याबद्दलची आम्हाला माहिती आली. अध्यक्ष महोदय, अहिल्यानगर जिल्ह्याचं उदाहरण सांगतो. एक अधिकारी, आणि अहिल्यानगर जिल्हा मुळातच 2 जिल्हे होण्या एवढा मोठा जिल्हा आहे. 2 खासदार आहेत आणि डिलिमिटेशन झालं तर 3-3 खासदार होतील. एवढा मोठा जिल्हा, त्याला एक अधिकारी असेल तर कसं काय होणार. म्हणून आपल्याला विनंती आहे, मनुष्यबळ, लॅबोरेटरी, दुग्ध विकासच्याच घ्या तुमच्याकडे डायव्हर्ट करून. खूप चांगल्या पद्धतीचं मार्गदर्शन आणि प्रश्न सुद्धा, विषय मार्गदर्शन आणि महत्वाचे सूचना सुद्धा त्या ठिकाणी केल्यात. निश्चित का जसा गुटख्याच्या संदर्भात मोकोका लावला तेव्हा मला जरा वेळापूर्वी आमची दोघांची चर्चा झाली, तर त्याच्यात मोकोकाचं नोटिफिकेशन काढलंय. कायद्यात रूपांतर अजून केलेलं नाही, पण लगेचच त्याची कार्यवाही केली जाईल. त्याच पद्धतीनं दुधात सुद्धा कसं करता येईल त्या पद्धतीनं त्याचा अभ्यास करून LNGDला लगेच त्या ठिकाणी ते पाठवलं जाईल. आता महाराष्ट्र मिल्क अडल्ट्रेशन याचं ड्राफ्ट पूर्वी तयार केला होता, जो मी मागच्या वेळेस उत्तर दिलं होतं त्यावेळेला मी सांगितलं होतं. पण आता जे आयुक्त महोदय आले त्यांनी पुन्हा त्याच्यात गंभीरता कशी येईल ह्या दृष्टीनं त्यांनी बारकावे काढून आणि त्याचं पुन्हा ड्राफ्ट केला आहे. तो एक 5-7 दिवसात ह्याच हप्त्यात किंवा पुढच्या हप्त्यात कसा LNGDला जाईल त्या दृष्टीनं प्रयत्न केला जाईल. आपण ही अतिशय महत्त्वाची एक बाब निदर्शनास आणून दिली का जी आत्तापर्यंत माझ्या माहितीप्रमाणे मला 1-1.5 वर्ष जरी झालं असेल तर मी ऐकलेलं नव्हतं का दुग्ध विकासकडं फार मोठ्या प्रमाणात आहे. खरं आहे, आत्ता माझ्या लक्षात आलं का माझ्या मतदारसंघात सुद्धा एक संघ होता, त्यांची सुद्धा मशिनरी त्या ठिकाणी आहे, अशी धुळखात पडलेली आहे. तर असं राज्यभरात कुठं काय का जेणेकरून ते वापरात येईल. मग माणसं असतील किंवा यंत्रणा असेल ती कशी, कारण शासनाची शेवटी ती इस्टेट आहे, हे शासनाचं आहे ना. आजच्या मितीला एवढं सगळं तात्काळ उभं करणं, पुन्हा तेच सांगायचं का मनुष्यबळ, कारण मनुष्यबळाचं मी जे अभ्यासलं ते असंच आहे का एक साधारण 11 लाख ड्रग्सची दुकानं आपल्या इथं आहेत आणि प्रत्येक 1000ला 1 माणसाची गरज आहे. 1000 दुकानांना म्हणजे 1100 माणसांची गरज आहे. पण आपल्याजवळ आता माणसं मी सांगितली तेव्हा का आहेत ती जेवढी कमी आहेत, तर ते पूर्ण करायला मला वाटतं म्हणजे औषध निरीक्षकांची एकूण मंजूर पदं 200च आहे का ज्याची गरज आहे आपल्याला 1100ची. म्हणून त्याचा आकृतीबंध सुद्धा 2 वेळा थोडंसं काही त्रुटी घेऊन रिटर्न आला होता. तो परत पुन्हा नव्यानं त्या ठिकाणी सबमिट करून आणि ती मनुष्यबळ हे पूर्ण करण्याची निश्चितच कार्यवाही करण्याच्या संदर्भात मी स्वतः पुढाकार घेईल.